जय महाराष्ट्र मित्रांनो, पोलीस भरतीचा जी.आर. आत्ताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. 15,731 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 यामध्ये जे रिक्त जागा होणार आहेत त्या जागा 100% भरण्यात येणार आहे. तसेच पुढील जागा आहेत, लक्षात घ्या, महत्त्वाचे आहे. पोलीस शिपाईसाठी 12,399 जागा आहेत. 12,399 जागा भरण्यात येणार आहे. पुढील आहे पोलीस शिपाई चालकसाठी 234, बॅट्समनसाठी 25, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी म्हणजे SRPFसाठी 2,393 जागा ह्या भरण्यात येणार आहेत. आणि कारागृह शिपाईसाठी 580 जागा. पोलीस चालक आणि कारागृहासाठी कमी जागा आहेत, पण काही नाही, आपण यामध्ये आपले नाव लावायचेच आहे. पोलीस शिपाई, पोलीस चालक, कारागृह असेल, SRPF असेल, कोणतीही तुम्ही जो फॉर्म भरणार त्यामध्ये आपले नाव 100% असायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगले ग्राउंड करा. पुढील यासाठी जी फी आहे ती पाहू आपण. ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे जे खुल्या प्रवर्गातील फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 450 रुपये ही फी राहील. आणि मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता 350 रुपये. ओपनसाठी 450, तर जे कास्टमध्ये येतात त्यासनी 350 रुपये शुल्क आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा असेल ती लवकरच चालू होईल, त्याची संभाव्यता आहे, ती पुढे सांगतो मी तुम्हाला. ही भरती जी लेखी परीक्षा होईल तो OMR या पॅटर्नमध्ये होईल, म्हणजे तुम्ही जे गोल भरताना त्यामध्ये तसेच अनेक माहिती म्हणजे सरळ सेवा भरती आहे. सरळ सेवा त्या कोट्यातील 50% जागा भरण्याची अनुमतीही मंत्रिमंडळाने दिली आहे. पोलीस भरती ही 100% जागा रिक्त आहेत, त्या भरण्यात येणार आहे. लक्षात घ्या, 100% जागा रिक्त आहेत. पुढील भरती केव्हा निघेल, किती जागा असतील सांगता येत नाही. यावेळी खूप मोठी संधी आली आहे 15,731 जागांसाठी. त्यामध्ये आपले नाव 100% हवे. तसेच बरेच असे आहेत की सर्वात मोठा प्रश्न आहे की फॉर्म कधी चालू होतील. तर संभाव्यता आहे की अशी माहिती मिळाली आहे की 29 ऑगस्टपासून फॉर्म चालू होतील. 1 महिना कालावधी असेल आपल्याकडे. तसेच त्या माहितीसाठी तुम्ही सर्व कागदपत्रे जमा करा. डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे हवे. नंतर गडबड नको, आत्ताच काढून घ्या. थोडी दिवस बाकी आहेत. आता गर्दी नसते ना त्या ह्याच्यात, त्यामुळे तुम्हाला आत्ता चान्स आहे, लवकरात लवकर काढून घ्यावी. बाकी माहिती अपडेट करून सांगेन. कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत यावर लवकरच व्हिडिओ करून टाकण्यात येईल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम जॉईन व्हा. तिथे तुम्हाला टॉपिक वाईज PYQ प्रश्न भेटतील 100%.